ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। बातमी पुण्यातून आहे। वनराज आंदेकर हत्येचा बदला घेण्याचा प्रयत्न झालाय। हत्येचा कट पुणे पोलिसांनी उधळून लावलाय। हत्येला वर्ष पूर्ण होताच बदला घेण्याचा प्रयत्न झालाय। अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांच्याकडून। रेवती, का अधिक माहिती आहे? नक्कीच दीपाली, खरं तर 1 सप्टेंबरला वनराज आंदेकर जे माजी नगरसेवक आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यांच्या खून होऊन 1 वर्ष झालेला आहे। आणि त्या अनुषंगाने जो आंदेकर टोळीमधला एक इसम आहे, त्याचं नाव बाबू काळे असं ओळख पटलेली आहे। गस्त घालत असताना त्याला भारतीय विद्यापीठ पोलीस आणि पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखे युनिट 1 ने पकडलेला आहे। 31 ऑगस्टला खरं तर त्याला ताब्यात घेऊन अटक केलेली आहे। त्याला आंबेगाव पठार इथे रेकी करताना संशयावरनं पकडण्यात आलेलं होतं। आणि जेव्हा पुणे पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली तेव्हा त्यांनी कबुली दिली की इकडे वनराज आंदेकराचा खून करण्याचा बदला घेण्यासाठी तो तिथे आलेला होता। त्या संदर्भातच तो तिथे रेकी करत होता। पुढील तपास पुणे पोलीस करत आहे। तर आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे दीपाली की नेमकं किती लोक यामध्ये असतील आणि किती लोक तिथे रेकी करण्यासाठी गेलेले होते। निश्चितच धन्यवाद रेवती या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।